नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट एक ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत. रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी अगदी नाश्त्यासाठी परफेक्ट आहे. आणि रोज नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नसेल तर हा ब्रेकफास्ट एकदम तुम्ही 10 मिनिटामध्ये बनवू शकता. चला तर मग बघूया हा ब्रेकफास्ट कसा बनवायचा ते. तर सर्वात आधी आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहे. जाड बारीक कुठलेही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पोहे तुम्ही या नाश्त्यासाठी घेऊ शकता. हे मी स्वच्छ निवडून आणि चाळून घेतलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 पाण्याने मस्त स्वच्छ करून घ्यायचे आहेत. याआधी तुम्ही हा झटपट ब्रेकफास्ट बनवला आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 पाण्याने मस्त स्वच्छ हे पोहे करून घ्यायचे आहेत. पोह्यांमधलं सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे. आता हे 5 मिनटं आपल्याला असेच ठेवायचे आहेत म्हणजे पोहे सॉफ्ट होतील. 5 मिनटं असे ठेवल्याने मस्त हे पोहे आपले सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला परत 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि हे पोहे मस्त हाताने असे कुस्करून घ्यायचे आहे आपल्याला. असे या पद्धतीने कुस्करून घेतल्यामुळे हे एकजीव होतात आणि नाश्त्याला बाइंडिंग छान येते. आणि अगदी साधी सिंपल घरच्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे. तुम्ही ही नाश्त्यासाठी केव्हाही बनवू शकता. पोहे कुस्करून झाल्यावरती यामध्ये मी 1 कांदा बारीक कट केलेला तो घातलेला आहे. 1 टोमॅटो बारीक कट केलेला तो पण घातलेला आहे. आणि 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहे. आणि यामध्ये आपल्याला आता अद्रक लसूण मी असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. हे पण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तुम्ही कट करून सुद्धा घालू शकता. आणि तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या बारीक कट करून भाज्या घालू शकता, जसं की कोबी, गाजर, शिमला हे सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता मी 2 चमचे इतके यामध्ये बेसन पीठ घातले आहे आणि 2 चमचे इतके तांदळाचे पीठ घातले आहे. या पिठामुळे छान बाइंडिंग येते आणि टेस्टी बनतो आपला ब्रेकफास्ट. आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे. रोज रोज तोच नाश्ता खाऊन खरंच सगळ्यांना कंटाळा येतो. त्यामुळे हा युनिक नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. तर इथे मी सर्व चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे. हे कोरडं झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडे पाणी घालून मळून घ्यायचं आहे हे. कारण पोहे भरपूर पाणी शोषून घेतात, त्यामुळे आपल्याला आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मस्त असं मळून घ्यायचं आहे. चवीला अगदी भन्नाट लागतो हा नाश्ता आणि नवीन प्रकार असल्यामुळे सर्वच जण आवडीने खातात. आणि अगदी सिंपल आहे. पोहे तर सर्वांच्याच घरी उपलब्ध असतात. तेव्हा अगदी घाई गडबडीमध्ये असाल तेव्हा फक्त 10 मिनिटामध्ये तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. तर अशा पद्धतीने पाणी घालून मी हे मळून घेतलेलं आहे. तर हे बघा कितपत पातळ हवं आहे हे मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारचं मिश्रण हवं आहे आपल्याला. आता आपल्याला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि पॅन गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे इतके आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे. अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. आता हे तेल सर्व पॅनला मस्त व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आता आपण जे पोह्यांचं मिश्रण बनवलेलं आहे ते असं ह्या पॅनवरती असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे आणि याचे मस्त छोटे छोटे पॅनकेक बनवायचे आहे. तुम्ही याला पॅनकेक म्हणू शकता किंवा याला छोटा उत्तप्पा पण म्हणू शकता. काय नाव द्यायचं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे यावरती बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही हे मोठ्या आकाराचे पण बनवू शकतात, पण असे छोटे छोटे बनवले तर मुलांना खूप आवडतात. पॅन जर मोठा असेल तर तुम्ही एका वेळेला 5 ते 6 असे छोटे उत्तप्पे बनवू शकता.
मीडियम फ्लेमवरती आपल्याला मस्त तांबूस रंग येईपर्यंत हे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहे. आणि 2 मिनटं झाले की आता हे आपण पहिली साईड पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडनी पण याला मस्त असंच तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. हे बघा किती छान झाले आहेत. खूपच क्रिस्पी होतात हे मिनी उत्तप्पा आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे. आता हे आपण काढून घेणार आहोत. दोन्ही साईडने हे मस्त मी तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहे. आता बाकीचे राहिलेले उत्तप्पे पण आपण याचप्रमाणे बनवून घेणार आहोत. अगदी इझी आहे, खूप झटपट बनतात, अजिबात तव्याला चिटकत नाहीत. तर फ्रेंड्स, आपला हा झटपट पोह्यांचा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. खायला छान आणि अगदी कमी साहित्यामध्ये. हा तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीची कुठलीही चटणी त्यासोबत खाऊ शकता. खूप भन्नाट लागतो. तर फ्रेंड्स, नाश्त्याला काय बनवायचं हे सुचत नसेल तेव्हा हा झटपट तुम्ही नाश्ता बनवू शकता किंवा खूप घाई गडबडीमध्ये असाल तेव्हासुद्धा 10 मिनटात तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.